तर आव्हाडांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, आव्हाडांनी काय बोलावं हे सांगण्याचा इतरांना अधिकार नाही असं म्हणत शरद पवारांनी धनंजय मुंडेंवरती टीका केलेली आहे। तर पवारांचं घर फोडण्याचं काम आव्हाडांनी केलं असा आरोप काल धनंजय मुंडेंनी केला होता। एवढी जर काळजी आज आव्हाडांना आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीत आणि दादांच्या बाबतीत भावनिकता निर्माण झाली आहे, तर खऱ्या अर्थाने पवारांचं घर फोडण्याचं काम आणि आदरणीय पवार साहेबांमध्ये आणि दादांमध्ये अंतर आणायचं काम जर कुणी केलं असेल तर ते आव्हाडांनी केलं आहे। आणि ह्याचे अनेक पुरावे आणि साक्षी जर द्यायचे असतील तर अनेक जण माझ्यासहित अनेक जण साक्षी पुराव्यानिशी समोर येतील। त्यांनी देश पातळीवर काम केलं, देशाच्या तरुणांचं नेतृत्व केलं, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम केलं आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काम केलं। आणि त्यामुळं पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे। त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका घेतली असं नाही। आणि जितेंद्र आव्हाडांनी काय बोलावं यासंबंधीचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची काही आवश्यकता नाही।